एकतर गुरूंची सेवा घडली पाहिजे निष्काम, एकतर ईश्वराची सेवा निष्काम घडली पाहिजे. म्हणजे आधी कोणाची सेवा घडेल काही सांगता येत नाही. पण ज्याला ईश्वर सेवा निष्काम घडली त्याचं काम देव गुरुकृपा भेटवून देतो. आणि ज्याला गुरु भेटले त्याच्यावर ईश्वर कृपेचं काम संपलं आता. आता त्याने गुरुनी पांडुरंगे भार, तुका म्हणे गुरुकृपेचा आधार पांडुरंगे भार घेतला माझा. माझ्या गुरुकृपेचा सगळा भार माझा पांडुरंगाने घेतला, तुकोबराय म्हणतो. आता ईश्वर कृपा संपली, गुरुकृपेचा भाग. गुरुकृपा काय करते? शास्त्र कळवून देतात. काय कळत नाही ते कळवून द्यायचं कार्य करतात. आणि मग आपल्याला कळायला लागलं की मग मीच कोण आहे याची जाणीव होते. म्हणून या 3 गुणातच राहून आपण किती व्यापक आहे एवढं संकुचित नाही व्हायचं. खाली 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 उतरत मी देह आहे या भावनेवर उतरायचं नाही. कारण या गुणाचा स्वीकार करायचा, व्यवहार तर करायचा, पण गुणत्रयाते अव्हेरी. या गुणांना नाकारायचं, या गुणांना बाजूला टाकून कसं बाजूला जाता येईल आपल्याला. आणि मग मी देह आहे या भावनेतून बाहेर पडून संकोचोनी कार्य झाला अशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. संकोचित होऊन राहायचं नाही, व्यापक असं काय व्हायचं, विशाल दृष्टी